सदनिका घोटाळ्यातील आरोपी माणिकराव कोकाटेंवर थोड्याच वेळात एन्जिओग्राफी। अटकेसाठी नाशिक पोलिसांचं पथक पुन्हा लीलावती रुग्णालयात। माणिकराव कोकाटेंच्या याचिकेवर आज हायकोर्टामध्ये सुनावणी। शिक्षेला स्थगिती मिळणार की कारावास कायम राहणार याकडे लक्ष। सातारा ड्रग्ज प्रकरणाशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांचा दुरान्वयानेही संबंध नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शिंदेंची पाठराखण। शिंदेंना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये 227 जागा लढवण्यासाठी शिवसेना नेत्यांचा एकनाथ शिंदेंवर दबाव असल्याची माहिती। सन्मानजनक जागा न मिळाल्यास मुंबईमध्ये स्वबळावर सर्व 227 जागा लढवण्याची मागणी। ठाकरे बंधू संयुक्त सभेनं प्रचाराचा नारळ फोडण्याची शक्यता। मुंबईसह नाशिक, ठाणे, पुण्यामध्ये एकत्रित सभा होण्याचा अंदाज। प्रचारात दोघं भाऊ जास्तीत जास्त एकत्र दिसावेत, कार्यकर्त्यांची इच्छा। नवी मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढवण्याचे भाजपचे संकेत। रवींद्र चव्हाण आणि संजीव नाईक यांच्यात 1 तास चर्चा। युती झाल्यास भाजपमध्ये गटबाजी होण्याची शक्यता। उद्योगपती सज्जन जिंदाल यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पंतप्रधान असा उल्लेख। एक दिवस हे खरं होईल जिंदालांचं वक्तव्य, तर मोदींच्या नेतृत्वात देश प्रगती करतोय फडणवीसांची प्रतिक्रिया। मीरा भाईंदरमधील तलाव रोड जवळील पारिजात इमारतीमध्ये बिबट्या शिरला। बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 3 जण गंभीर जखमी। बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू।